लक्षात ठेव मित्रा, कायम लक्षात ठेव मित्रा, स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, इथे हिशोब कमाईचा नाही तर इथे हिशोब कर्मांचा होतो. इथे हिशोब कमाईचा नाही तर इथे हिशोब कर्मांचा होतो. माणसाची माणुसकी आणि माणसाचे दृष्टिकोन हे माणसाचे आयुष्य घडवत असतात. आज प्रत्येक स्वामी भक्ताचे आयुष्य बदलून जाणार आहे. आज आपण ते स्वामींचे विचारच ऐकणार आहोत. आपण आज जे स्वामींचे विचार ऐकणार आहोत ते विचार प्रत्येक स्वामी भक्ताचे इच्छा पूर्ण करतील. तू फक्त शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. पण प्रत्येक कामाच्या सुरुवातीला स्वामी समर्थांचे नाव घेणे हे नक्कीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करते. तर बोला श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. वेळ निघून गेल्यावरती सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत, संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकी झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या अनेक समस्या दूर होतात. तर या जगातल्या अनेक समस्या दूर होतात. नक्कीच वेळेचा खेळ आहे. वेळेवरती प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घेतली तर नक्कीच या जगामध्ये कोणतीच अशी इच्छा आहे ती आपली अपूर्ण राहणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ही वेळ आहे तुझी शिकायची, हे वेळ आहे तुझी समजून घ्यायची, ही वेळ आहे नक्कीच स्वामींच्या शब्दांना आपल्या मनामध्ये उतरवायची. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार आपल्याला बऱ्याच गोष्टीचा अनुभव देतात. काही गोष्टींचा अनुभव आपण घेतलेला असू, काही विचार आपण ऐकलेले असू, पण स्वामी विचार वारंवार ऐकणे म्हणजे त्या गोष्टीची सवय लावून घेणे. स्वामी शब्द वारंवार ऐकणे म्हणजे त्या गोष्टीची सवय लावून घेणे आणि एखाद्या गोष्टीची सवय लावून घेणे म्हणजे त्याचा सराव असणे. आणि नक्कीच या आयुष्यामध्ये, या दुनियेमध्ये, या जगामध्ये स्वामी शब्द हे तुझे साथ कधीच सोडणार नाहीत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारच्या वाईट गोष्टींना जवळ सुद्धा येऊ देणार नाहीत. कधीच तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासोबत वाईट घडू सुद्धा देणार नाहीत. तू विश्वास ठेव स्वामींवरती आणि आज शेवटपर्यंत नक्कीच पाहून बघ. आणि नक्कीच महत्त्वाच्या विचारांकडे पोहोचण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. कर्म आणि कर्मांचे नक्कीच आपल्याला जी फळं मिळतात ते सर्व काही मोजलं जातं. या जगामध्ये मी सर्वप्रथम तुला सांगितलं, आत्ताच्या वेळेमध्ये नक्कीच तुझी कमाई मोजली जात नाही, तुझे कर्म मोजले जातात. एक गोष्ट काय, या कर्मभूमीवरती आपले कर्म किती महत्त्वाचे आहेत हा मुद्दा तुला मी सांगितलेला आहे, हा मुद्दा तुला मी सांगणार सुद्धा आहे. म्हणून आज दुर्लक्ष करू नकोस. फक्त या कर्मभूमीवरती माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवतात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगू इच्छितो. गेल्या बऱ्याच काळापासून जो मुद्दा तुला सांगत आहे, आज तो मुद्दा पुन्हा एकदा सांगतो. कारण की सध्याच्या वेळेची नाही तर सध्याच्या काळाची सुद्धा ही गरज बनलेली आहे. आज जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर आज प्रत्येक स्वामी भक्ताचे आयुष्य, एखाद्या गरीब माणसाचे आयुष्य किंवा एखाद्या गरजू लोकांचे आयुष्य प्रत्येक स्वामी भक्त मिळून बदलू शकतो. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतोय ती म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. सध्याच्या वेळेतील ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी आज प्रत्येक लोकांसमोर हात पसरवतात. काही लोकांना पुढे पाठी कोणी नाही, काही लोक अपंग आहेत, काही लोकांना बघता, लिहिता, वाचता, चालता या आयुष्यामध्ये काही अशा मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा सुद्धा त्यांच्या पूर्ण होत नाहीत. म्हणून त्यामुळे आज त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागते. जे वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या गाव ठिकाणी, छोट्या आदिवासी वाड्या ठिकाणी आपल्याला ही लोक पाहायला मिळतात. ज्या लोकांना नक्कीच आज आपल्या मदतीची फार गरज आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. त्यातल्या त्यात बरंच काही दिलेलं आहे की आज आपण लोकांसमोर हात
पसरवत नाही, की आज आपण लोकांसमोर हात पसरवत नाही. फुलना फुलाची पाकळी जर आज प्रत्येक माणूस एकत्र आला ना, आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला ना, तर आज त्या लोकांचे आयुष्य पूर्णतः आपण बदलू शकतो. काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केलेली आहे, काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला वारंवार सुद्धा मदत केलेली आहे, तर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केलेले आहे. तर तुझ्या समोर शेवटची हेच एक विनंती असेल की या गोष्टीला नक्कीच मदत करून अगदी लाख मुलाचे काम करू शकतोस. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे राजगोंदा पाटील, त्यानंतर कमल कदम, त्यानंतर विमल मुचंडी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत तर सध्याच्या काळात सुद्धा कोणी करत नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतोय, हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगतोय. भविष्य तुझ्या हातात तुझे आहे, सर्व काही स्वामी पाहत आहेस. तू तुझे आयुष्य घडवतोयस, पण त्यासोबत दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुधार आणण्याचे विचार जर तुझ्या मनात असतील तर नक्कीच या आयुष्यामध्ये तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. एवढंच सांगतो की नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला आज प्रत्येक माणसाने फुलना फुलाची पाकळी छोटीशी का होईना मदत केली ना, तर नक्कीच आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक पडू शकतो. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी लाख मुलाचे काम करू शकता. कर्मांचा खेळ आहे, या कर्मभूमीवरती ज्याचे कर्म चांगले त्याचे भविष्य चांगले. वेळेचा खेळ आहे, वेळ सर्व काही सांगून जाते, परमेश्वर सर्व काही पाहत आहे. म्हणून एक शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम पूर्ण करू शकता. क्षणोक्षणी स्वामींचे विचार ऐकले आहेस आणि आतापर्यंत मन लावून ऐकलेले आहेस, पण यापुढील स्वामींचे विचार नक्कीच तुला भाग्यवंत ठरवतील. कारण की या कर्मभूमीवरती नक्कीच त्या लोकांची परिस्थिती सांगितली ज्या लोकांना नक्कीच मदतीची गरज आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला पुन्हा सांगायचा आहे की या कर्मभूमीवरती माणसाचे कर्म मोजले जातात, माणसाची कमाई नाही. माणसाचा धन दौलत पैसा मोजला जात नाही. मोहमायेची दुनिया आहे. या मोहमायेच्या दुनियेतील मोहमाया तुला समजून गेली ना, तर नक्कीच या आयुष्यामध्ये अशी कोणतीच इच्छा तुझी अपूर्ण राहणार नाही. नक्कीच तुला योग्य ते मार्ग स्वामींचे विचार दाखवणारच, नक्कीच तुला योग्य ते मार्ग स्वामींचे विचार दाखवणारच. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार तुला 100% भाग्यवंत ठरवणार. कारण की हेच स्वामींचे विचार तुला 100% भाग्यवंत ठरवणार. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण ही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतो, सर्व खेळ त्यांचाच असतो. खेळ तुमचा नसतो, सर्व खेळ स्वामींचाच असतो. सर्व खेळ स्वामींचाच असतो. कायम लक्षात ठेव, कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळलं नाही. अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटाचे स्वामी नाही. अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटाचे स्वामी नाही. आज स्वामींना जर तू मनामध्ये ठेवलंस ना, तर नक्कीच स्वामी तुझ्यासोबत कायम उभे आहेत. आज जर तू स्वामींना तुझ्या मनामध्ये ठेवलंस ना, तर आज स्वामी कायम तुझ्यासोबत उभे आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी नक्कीच निर्मळपणे आणि निस्वार्थीपणे प्रेम करणाऱ्या लोकांच्या पाठी सदैवाने उभे असतात. तू भले त्यांच्या दर्शनासाठी जा किंवा नको जाऊ, नक्कीच दर्शनाने खूप मोठा फरक तर पडतो. पण जर मनापासून स्वामींचं छलचित्र मनामध्ये ठेवत असशील, मनापासून स्वामींचं चित्र मनामध्ये ठेवत असशील, तर नक्कीच या आयुष्यामध्ये कधीच तुला काही वाटणार नाही. नक्कीच या आयुष्यामध्ये तुला कधीच असं एकटं वाटणार नाही. आणि स्वामी शब्द आणखीन बरंच काही सांगून जातात. आणि स्वामी शब्द आणखीन बरंच काही सांगून जातात. मोर नाचतात सुद्धा रडतो, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीच झोपत नाही.
ह्यालाच तर जीवन म्हणतात, ह्यालाच तर या आयुष्यातील मोहमाया म्हणतात. माणसाला मिळालं तर किंमत नसते, नाही मिळालं तर त्या गोष्टीची किंमत असते. कायम एक गोष्ट लक्षात, महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये नक्कीच माणसाला जर भाग्यशाली आणि भाग्यवंत ठरायचं असेल तर माणसाने सर्वप्रथम स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा. माणसाने सर्वप्रथम आपल्यावरती स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल ना, हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला, तो खरं आयुष्य जगायला शिकला. स्वामी सांगतात, नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतःला जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सध्याच्या वेळेमध्ये जर माणसाला या जीवनामध्ये ओळखायचं असेल ना, तर नक्कीच या आयुष्यामध्ये फक्त या गोष्टीची पारख कर की तुझ्या हसण्यामागील दुःख कोण समजून घेतोय, तुझ्या रडण्यामागील दुःख कोण समजून घेतोय. आणि नक्कीच आज तुझ्या नक्कीच आनंदामध्ये कोणत्या प्रकारची बाबी किंवा कोणत्या प्रकारचा त्रास तुला होत नाही आहे, या गोष्टी कोण समजून घेतोय. नक्कीच आज बऱ्याच बाबी असतात ज्या गोष्टी आपल्यालाच माहिती असतात, त्या गोष्टी जो समजून घेतोय तो व्यक्ती नक्कीच या कलियुगामध्ये तुला सोन्यासारखा व्यक्ती मिळालेला आहे. आणि त्यामध्ये सर्वप्रथम व्यक्ती येतात ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्याच्यानंतर नक्की जी व्यक्ती येते ती व्यक्ती आपले आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. पण सध्याच्या वेळेमध्ये, सध्याच्या काळामध्ये प्रत्येक माणसावरती विश्वास ठेवून विश्वासघात करून घेऊ नकोस. कारण की सध्याच्या वेळेमध्ये स्वतःसाठी स्वतःला उभं राहावं लागतं. कारण की जोपर्यंत वाईट वेळ आणि वाईट परिस्थिती येत नाही आणि वाईट व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्याला आयुष्याचा अनुभव हा मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला आयुष्याचा अंदाज हा मिळत नाही. स्वामींनी नक्कीच प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीसाठी घडवलेली आहे. आज जे झालंय, आज जे होतंय, आज जे होणार आहे ते तुझ्यासाठी, ते तुझ्या हितासाठी. ही गोष्ट, ही वाक्य कायम लक्षात ठेव. कारण की स्वामींच्या वाक्यांनी कधीच कोणाला कोणतीही खोटी अपेक्षा दाखवलेली नाही आहे. स्वामींच्या विचारांनी कधीच कोणाला खोटी अपेक्षा दाखवलेली नाही आहे. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो, अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कुणाच्या चुका मोजत बसू नका आयुष्यात, त्याला त्याच्या चुकाची शिक्षा देईल. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव, स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेव, स्वतःच्या विचारांवरती विश्वास ठेव आणि बघ तुझे आयुष्य कसे बदलते आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसे फरक पडते. कारण की चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो फार थोड्या काळासाठी, पण साथ कधीच देत नाही, पण साथ कधीच देत नाही. संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो, माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांच्या सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. तसेच जेव्हा जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. कारण की दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते, कारण की दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण हे निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं खेळ, तुमचा नसतोच सर्व खेळ त्याचाच असतो. जगाकडून कधीच अपेक्षा करू नकोस आणि स्वामींकडून कधी अपेक्षा सोडू नकोस, आणि स्वामींकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. नक्कीच स्वामी चमत्कार घडवणार, नक्कीच स्वामी तुझं आयुष्य बदलणार. आज फक्त हे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की ही नवरात्री संपल्या संपल्या तुझ्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा चमत्कार तुला जाणवणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्की ऐकून बघ, म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्की ऐकून बघ. तर या सर्व गोष्टी तुला सांगतोय, या गोष्टी सांगण्यापाठी एक सर्वात मोठे तात्पर्य आहे, या गोष्टी सांगण्यापाठी एक सर्वात मोठे कार्य आहे. ते म्हणजे आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा जागृत करायची आहे. आज चांगले कर्म करून सुद्धा, आज चांगले कार्य करून सुद्धा, आज चांगले विचार करून, चांगले कृत्य करून सुद्धा आज काही लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, काही लोकांच्या आयुष्यामध्ये संकट आहेत. तर एक गोष्ट तुला कायम सांगतो, एक दिलासा तुला कायम देतो की चांगले कार्य करतोय, चांगले कृत्य करतोय, चांगले कर्म करतोय, पण आज तुझ्या आयुष्यामध्ये काही तुझ्या मनासारखं होत नसेल, आज तू कोणाचं वाईट पाहिलेलं नाहीस, आज तू कोणाचं वाईट केलेलं नाहीस, पण आज तुझ्या मनासारखं काही होत नसेल, तर नक्कीच खचून जाऊ नकोस, तर नक्कीच खचून जाऊ नकोस. कारण की दुःखद वेळ, वाईट वेळ सुद्धा वेळ मागते. त्या वेळेला दूर करण्यासाठी वेळेचं खेळ आहे या जगामध्ये. जो वेळेचं खेळ समजून घेईल तो या वेळेमध्ये नक्कीच नशीबवान ठरेल, तो या वेळेमध्ये नक्कीच भाग्यवंत ठरेल. अगदी
अगदी महत्त्वाचे मुद्दे तुला सांगणार आहे पूर्णपणे समजावून, अगदी महत्त्वाचे टप्पे तुला सांगणार आहे पूर्णपणे समजावून. तू दुर्लक्ष करू नकोस, स्वामींच्या शब्दांना दुर्लक्ष करू नकोस, कारण की हेच विचार तुला अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सांगून जातील, कारण की हेच विचार तुला अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सांगून जातील. चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो आणि चांगली वेळ आणण्याची पद्धत सुद्धा ही सुद्धा माणसाचे आयुष्य घडवते. आज काही लोक वाईट कर्म करून आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, पण तो त्यांचा आनंद फार काळासाठी टिकत नाही, पण जो आज दुःखद वेळामध्ये सुद्धा कष्ट करून आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सुखी आहेत, त्याच्या आयुष्यातील सुख हे कधीच दूर होणार नाहीत, त्याच्या आयुष्यातले सुख हे त्याला कधीच सोडून जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादा माणूस असतो ज्याला 100 रुपयामध्ये सुद्धा आनंद मिळतो की आज मला आजचे दिवस माझे कसे तरी जाईल, किंवा आज मी या पैशांमध्ये माझे आयुष्य नक्कीच आनंदाने घालू शकतो, किंवा मी आज माझा दिवस आनंदाने घालू शकतो. पण आज तो लाखो करोडो कमवणारा या गोष्टीच्या चिंतेमध्ये असतो की या पैशांना काही होणार नाही ना, किंवा हे पैसे कोणी चोरून नेणार नाही ना. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, श्रीमंत असो वा गरीब असो, आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेच विचार येतात जे विचार एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये येतात. आज त्या लोकांना झोप नाही सुखाची, पण आज कष्ट करून तुझ्या आयुष्यामध्ये झोप आहे सुखाची. नक्कीच जेव्हा वेळ बदलेल तुला वेळेवरती या गोष्टी समजून येतील, कारण की या जगातील मोहमाया आहे ही माणसाने जर नक्कीच या मोहमायेला समजून घेतलं, या गोष्टी आपल्याला जगण्याचा एक आसरा आहेत, या गोष्टी आपल्याला जगण्याचा एक आधार आहेत. त्या गोष्टीला आधार आणि आसऱ्याप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये वाढवावे, त्या गोष्टीला आधार आणि आसऱ्याप्रमाणेच आपल्या या जीवनामध्ये त्यांना आणावे. त्या गोष्टीचा हावभाव नाही करायचा, त्या गोष्टीचा कधी गर्व नाही करायचा, त्या गोष्टीचा कधी माज नाही करायचा, कारण की या गोष्टी माणसाचे खूप मोठे दुश्मन आहेत. माज गर्व हे माणसाचे खूप मोठे दुश्मन आहेत. अहंकार हा माणसाचा खूप मोठा दुश्मन आहे. वेळेवरती प्रत्येक गोष्ट समजून घे, कारण की आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हेच ठरतं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हेच घडतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे, तुझ्या गोष्टी करतोस, तुझ्या गोष्टी घडवतोस, तुझ्या गोष्टी करणार आहेस, त्या गोष्टी सुद्धा ठरवून गेलेल्या आहेत. नक्कीच तुझ्या मनामध्ये जे चाललेलं आहे तेच पुढे जाऊन घडणार आहे. फक्त तुझ्या मनातील शक्ती आणि तुझा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नकोस, आणि सकारात्मक विचार, चांगले विचार नियमितपणे तुझ्या मनामध्ये ठेव. बघ या जीवनामध्ये तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसा फरक जाणवतो, बघ या जीवनामध्ये आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसा मोठा फरक जाणवतो. आणि नक्कीच स्वामी म्हणतात संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज तुझं सुद्धा चांगलं होईल, कारण स्वामींना माहिती आहे कधी कोणाचं वाईट केलं नाही आहेस, आणि जर तुझ्याकडून चुकून कोणती गोष्ट वाईट घडली असेल तर स्वामींची भक्ती करून तू त्या गोष्टींची माफी सुद्धा मागत आहेस, तर स्वामींची निर्मळपणे भक्ती करून तू त्या गोष्टीची माफी सुद्धा मागत आहेस. आज स्वामींचे विचारांना वेळ देऊन तू त्या गोष्टीची माफी सुद्धा मागत आहेस. अरे बाळा, उदास असशील तर स्वामींचे नाव घे, दुःखी असशील तर स्वामींचे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर स्वामींचे विचार आठव, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा स्वामींचे नक्कीच दर्शन घे. कारण की स्वामी म्हणतात तुटलेल्या आरशामधून ही स्वतःची प्रतिबिंब दिसते, तसंच अपयशातून सुद्धा तुमचे खरे सामर्थ्य दिसतात. तसेच या जीवनातील घडामोडी, या जीवनातील नक्कीच अडीअडचणींमधून सुद्धा तुमचे सामर्थ्य हे दिसून येते. या जीवनामध्ये तू तुझे कष्ट, तू तुझे कर्म, तू तुझे प्रयत्न कोणाला दाखवू नकोस, कारण की परमेश्वर सर्व काही बघतच आहे. कोणाला योग्य वेळेला काय द्यायचं आहे हे सर्व काही ठरवून आहे. फक्त तू कधी चुकीचा होऊ नकोस. नक्कीच वेळ तुझी परीक्षा घेईल, नक्कीच
काळ तुझी खूप परीक्षा घेईल, पण त्या परीक्षेसाठी कधी घाबरू नकोस, नक्कीच स्वामी समर्थांची प्रार्थना रोज मनापासून घे, स्वामी समर्थांचे नामस्मरण रोज मनापासून कर, स्वामी समर्थांच्या विचारांना थोडासा वेळ काढ. आज प्रत्येक 24 तासातून स्वामींसाठी 1 तासाची भक्ती कर. त्या भक्तीमधून सुद्धा तुझ्या मनातील सर्व थकवा, तुझ्या या दिवसातील पूर्णपणे सर्व थकवा दूर होऊन जाईल. नक्कीच तुझ्या मनातील वाईट विचार हे दूर होऊन जातील. नक्कीच तुझे दमला आहेस त्या दमलेल्या शरीराला सुद्धा नक्कीच आराम मिळणार, कारण की स्वामींचे विचार सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतात. स्वामींचे शब्द हे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणत असतात. ते सकारात्मक विचार कधीच आपल्याला हरू देत नाही, ते सकारात्मक विचार कधीच आपल्याला थांबू देत नाहीत. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, स्वामींचे शब्द एवढेच सांगत नाहीत, स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे जग तुला जगायला शिकवणार आहे. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे जग तुला अनुभवायला शिकणार आहे. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी 2 मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो, कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात.
परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे, आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका.
कारण की जो माणूस एकटा राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटा राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल. तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर
आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील, तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर स्वामींच्या विचारांकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या विचाराकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. कदाचित आपल्या भविष्य काळामध्ये जे काही घडणार आहे ते कुठे ना कुठेतरी आपल्या हातात सुद्धा आहे. ते कुठे ना कुठेतरी आपल्या नशिबात लिहिलेलं आहे. ते कुठे ना कुठेतरी आपण सुद्धा बदलू शकतो. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडण्यापाठी कोणते ना कोणतेतरी मोठे कारण असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी वाईट गोष्ट जी आपल्याला त्रास देते, ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली, जी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देते, जी गोष्ट आपल्याला वारंवार रडवते, अशी गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये घडली तर त्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सर्वप्रथम एखादी वाईट गोष्ट जी आपल्याला नको आहे, ती गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये घडत असेल तर त्या गोष्टीतून एक सर्वात मोठी शिकवण मिळते की त्या वाईट वेळेच्या सामोरे उभं कसं राहायचं. नक्कीच जर तू त्या वाईट वेळेतून पळ काढत असशील तर या जीवनामध्ये तुझा राहण्याचा अधिकार खूप कमी आहे. कारण की जो माणूस प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याची ताकद ठेवतो, तोच व्यक्ती या जीवनामध्ये यशस्वी आणि तोच व्यक्ती या जीवनामध्ये आनंदाने जगतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तर काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात. जर प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर या जीवनामध्ये दैवत्व नावाची गोष्टच नसती. या जीवनामध्ये नक्कीच श्रद्धा आणि भक्ती नावाची गोष्टच नसती. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात आपल्याला मजबूत बनवायला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये वाईट काळ येतो आपल्याला नक्कीच वाईट काळाची किंमत समजून द्यायला आणि चांगल्या वेळेची किंमत समजून द्यायला. नक्कीच वाईट वेळ येते आपल्याला मजबूत बनवायला. नक्कीच वाईट वेळ येते आपल्याला मनापासून नक्कीच स्थिर बनवायला, आपल्याला स्वतःवरती आत्मविश्वास वाढवायला. आज काही गोष्टीमध्ये वाईट गोष्ट म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाणे, आपल्याकडे धन दौलत पैसा याची कमतरता भासणे किंवा कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनातील प्रेम आपल्याला सोडून जाणे. तर कुठे ना कुठेतरी काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या नसतात, त्या गोष्टी घडून जातात आणि आपण नक्कीच परमेश्वराला बोलतो की मी आज सर्वांचं चांगलं करत आहे, मी आज सर्वांचं चांगलं बघत आहे, पण आज माझ्यासोबत वाईट का? नक्कीच हे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येतील की आज मी सगळ्यांचं चांगलं केलं तरी सुद्धा आज माझ्यासोबत वाईट का? तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीच्या पाठी कोणते ना कोणते तरी मोठे
कारण असते. एखादा वेळ गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी समजतील की या गोष्टी का घडल्या, या गोष्टी का घडून आल्या. नक्कीच एखादी व्यक्ती जर आपल्याला सोडून जाते तर त्यात एक मोठी शिकवण असते की येणाऱ्या वेळेमध्ये त्या व्यक्तीकडून आपल्याला काही ना काहीतरी वाईटच मिळणार आहे, म्हणून ती व्यक्ती आत्ता सोडून गेली. जर प्रत्येक वाईट विचारांमध्ये तू चांगल्या दृष्टिकोनाने विचार केलास तर त्या वाईट गोष्टींना स्वीकारण्याची सुद्धा ताकद येईल आणि त्या वाईट वेळेला नक्कीच लढत देण्याची सुद्धा ताकद येईल. स्वामींचे विचार एवढेच तुझे मन बदलणार नाही आहेत, स्वामींचे शब्द तुला एवढेच समजवणार नाही आहेत. स्वामींच्या शब्दांमध्ये आणि स्वामींच्या विचारांमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला बरंच काही शिकवून जाणार आहेत, ज्या गोष्टी तुला बरेच संधी सुद्धा देणार आहेत. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही स्वामींची जबाबदारी आहे. तुझे कर्म तू चांगले करत जा, तुझे कृत्य तू चांगले करत जा आणि चांगले कर्म केल्यानंतर त्या कर्मांकडून अपेक्षा ठेवू नकोस की माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडलं पाहिजे म्हणून मी चांगलं केलेलं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी संदेशातून तुला हेच कायम सांगत असतो की नक्कीच अपेक्षा ही मनापासून बाळगू नये. अपेक्षा ठेवावी माणसाने, अपेक्षा ठेवावी माणसाने, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या अपेक्षेसाठी प्रयत्न सुद्धा दिसून यायला हवेत, त्या अपेक्षेसाठी प्रयत्न सुद्धा दिसून यायला हवेत. आणि नक्कीच निस्वार्थीपणे जर तू ती अपेक्षा स्वामींसमोर मांडत असशील तर तुझी ती अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. तू आज चांगले कार्य केलेले आहेस ना, येणाऱ्या वेळेमध्ये तुला नक्कीच त्याची परतफेड मिळणार, येणाऱ्या वेळेमध्ये तुला नक्कीच त्याची परतफेड मिळणार. फक्त स्वामींचा विचार करणारे लोक, फक्त स्वामींचा विचार करणारे लोक या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. त्यांच्याकडे भले काही नसो, या जीवनामध्ये स्वामींची पूजा करून, स्वामींची भक्ती करून आज प्रत्येक माणूस या जीवनामध्ये आनंदी आहे. तर बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आतापर्यंत जे विचार ऐकलेले आहेत ते विचार फक्त तुला सांगितलेले आहेत, पण यापुढील प्रत्येक विचारांचा अनुभव सुद्धा तुला समजणार आहे. यापुढील प्रत्येक विचार आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाचे आहेत, यापुढील स्वामींचे संदेश आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत, प्रत्येक मुद्दा तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. तर इथून चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की हे तेच स्वामींचे विचार आहेत जे प्रत्येक माणसाचे आयुष्य भाग्यवंत ठरवून टाकतात. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. त्यांची प्रगती कायम होत राहते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. सावली तेव्हाच तुझ्या मागे येते, सावली तेव्हाच तुझ्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आणि या वेळेमध्ये स्वामींचे संदेश आणि स्वामींचे विचार हे तुझे प्रकाश आहे. आणि या विचारांच्या मार्गावरती चाल, या स्वामींच्या शब्दांवरती चाल. या जीवनामध्ये बघ कधीच कोणती अडीअडचण तुला अडवणार नाही, या जीवनामध्ये कधीच कोणती वाईट वेळ आणि वाईट काळ तुला कधीच रोखणार नाही. हे नक्कीच स्वामींच्या शब्दांमधून घडलेला चमत्कार आहे, हे नक्कीच स्वामींच्या विचारांमधून घडलेला चमत्कार आहे. एकदा अनुभव नक्कीच बघ, थोडासा वेळ स्वामींसाठी काढ आणि या शब्दांचा चमत्कार नक्कीच बघून जा. कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो, माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बऱ्याच लोकांना आयतं मिळतं तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या लोकांना अगोदरपासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस. कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनास
यासारखी इच्छा कधी होणार नाही. तुझी इच्छा कधीही पूर्णतः पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील. तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील. तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग हा अवघड असतो. सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील, तर तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील, तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल. तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा, कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील, तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल आपल्या वाईटावर टपलेली असतात. आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात. आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छल कपट केलेलं असतं, पण त्या लोकांचा विचार कधी करू नका. कारण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण की त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच बघून जायचं आहे. जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. ईश्वर तुमच्या सोबत, तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस. तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये. आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल. आज बरेच दुःख असतील. आज बरेच संकट असतील. आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील. आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, धीर कधी सोडू नकोस. धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह त्यागा. मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं मिळालं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक. त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल, अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा, या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक स्वामींचा भक्त होता, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही. कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेवेळेचा खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस. कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा विकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती
किती सुखी आहे, फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा, स्वामींचे विचार सतत ऐकत राहा, कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल, तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस, आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग, बघ प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. धन दौलत पैसा ही मोह आहे, ती माणसाला त्या मोहाजवळ खेचून घेते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू रिकामे हाती आलेला आहेस, रिकामे हाती जाणार आहेस. या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. या कर्मभूमीवरती कर्म मोजले जातात, तुझा धन दौलत पैसा मोजला जाणार नाही, व तू तुझ्या सोबत ते धन दौलत पैसा कधी सोबत घेऊन जाणार नाहीस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव की स्वतः स्वामी सदैव म्हणतात, तू फक्त तुझ्यावर विश्वास ठेव, तू फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव, बाकी कोणत्याच गोष्टीचा विश्वास ठेवू नकोस. परमेश्वराचे नाव जप कर, बघ प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी सोपी होऊन जाईल. कारण की सूर्य कधीच बोलत नाही, त्याच्या प्रकाशाचा परिचय त्याचा स्वतः प्रकाश देत असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका, फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतर लोकच तुमचा परिचय सर्व जगाला देतील. ही गोष्ट तुला माहिती असेल. आज श्रीमंत माणूस कधीच स्वतःचा परिचय कोणाला देत नाही. स्वतः इतर लोक जे आपल्यासारखी लोक आहेत ती इतर एकामेकांना सांगतात, हा असा आहे, हा तसा आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचा विचार कधीच मनात आणू नकोस. स्वतःचा विचार कर, असा विचार कर की त्या व्यक्तीने काय केलंय, आपल्याला काय करता येईल. स्वतःमध्ये काही ना काहीतरी वाढवण्याची शक्ती बघ, स्वतःमध्ये काही ना काहीतरी उत्तम विचार करण्याची शक्ती बघ. डोकं शांत ठेवलंस ना तर प्रत्येक गोष्टीचं मार्ग हे निघून येतो. तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीचं मार्ग समजणार आहे. तुला जर वाट दिसत नसेल तर स्वामींचे नाव मनात घे. निर्मळपणाने स्वामींची भक्ती कर, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती कर. बघ स्वतः स्वामी तुला मार्ग दाखवतील. आज बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये दुःखी असतात का? कारण की काही लोकांची जवळची व्यक्ती, काही लोकांची कुटुंबातील व्यक्ती ते आपल्या जवळ नसतात. काही व्यक्ती सोडून गेलेल्या असतात, काही व्यक्ती आपल्याला आपल्या वाईट वेळेमध्ये सोडून गेलेल्या असतात, काही व्यक्ती आपल्याला धोका देऊन गेलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सर्वप्रथम सांगितलं होतं, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नकोस, स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या कलियुगामध्ये आपली माणसं सुद्धा आपली राहिलेली नाही. माणूस एवढ्या प्रकारे बदलून गेलेला आहे की आपली जवळची माणसं सुद्धा आपली राहिलेली नाही. ही परिस्थिती बघून सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनात वाईट वाटतं की आज प्रत्येक माणूस आपल्या कामाशी काम ठेवतोय. आज जर आपल्या डोळ्यासमोर कोणत्या व्यक्ती ज्याला गरज असेल त्या व्यक्तीकडे पाहून सुद्धा माणसं मदत करत नाहीत. ही परिस्थिती झालेली आहे कलियुगाची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या ठिकाणी एखाद्या माणसाला मदतीची गरज आहे तिथून धावून जा. तुझ्या मदतीला स्वतः स्वामी धावून येतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तुझ्याकडे धन दौलत पैसा नसेल पण त्या माणसाला
माणसाला इतर कोणत्या गोष्टीची मदत हवी असेल त्या गोष्टीमध्ये कधीच कमीपणा मानून घेऊ नकोस, त्या गोष्टीमध्ये कधीच कमीपणा मानून घेऊ नकोस. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो माणूस निर्मळपणाने इतर लोकांना मदत करण्याची ताकद ठेवतो, निस्वार्थीपणाने इतर लोकांना मदत करण्याची ताकद ठेवतो, तो व्यक्ती कधीच या कलियुगामध्ये पाठी पडत नाही, तो व्यक्ती कधीच या कलियुगामध्ये पाठी राहत नाही. स्वामींचे हेच उत्तम विचार आहेत, जे उत्तम विचार प्रत्येक माणसाचे मन बदलून टाकतात, प्रत्येक माणसाचे विचार बदलून टाकतात. तुझे विचार सुद्धा बदलतील, तुझे मन सुद्धा बदलेल. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव, तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि विश्वास ठेवत असशील तर आज फक्त हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकून घे, शेवटपर्यंत ऐकून घे. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे आणि कधीच लक्ष देऊ नकोस, आणि कधीच वाईट वेळेमध्ये साथ सोडून गेलेल्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नकोस. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की आज बऱ्याच माणसांना वेळेवरती बऱ्याच लोकांची गरज लागते. आज आपल्यावरती वाईट वेळ असेल तर आपले आई बाबा आपल्या पाठीशी उभे राहतात, काही ठिकाणी ते सुद्धा आपल्या पाठीशी उभे नसतात. असं कदाचित होतच नाही, असं कदाचित होतच नाही. कारण की आई बाबांची जी माया असते ती माया स्वतः परमेश्वराची माया असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई बाबानंतर परमेश्वर असं स्वतः आपल्या शाळेत सुद्धा म्हणतात, असं स्वतः आपल्या शाळेत सुद्धा म्हणतात. ही गोष्ट 100% खरी आहे, ही गोष्ट 100% खरी आहे. कारण की तुझ्या अडचणीमध्ये त्यांना त्रास होतो, तुझ्या सुखादुखामध्ये त्यांना त्रास होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दिखावा करणारे तुला बरेच लोक मिळतील, दिखावा करणारे तुला बरेच लोक मिळतील. तू फक्त त्यांचे मन ओळखून घे, तू फक्त त्यांचे मन ओळखून घे. स्वामी स्वतः म्हणतात, जर प्रत्येक माणूस माणसाला ओळखण्याची ताकद ठेवतो तर माणूस ओळखत का नाही, माणूस ओळखत का नाही? कारण की खोटे चेहरे आणि खोटे मुखवटे हे माणसांवरती लागलेले असतात, त्यामुळे आपल्याला कोणाची ओळख सुद्धा करता येत नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये मिळून जाणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये मिळून जाणार आहे. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत, चालू होणार आहेत. तर नक्कीच इथून 5 ते 10 मिनिटं ऐकून बघ, कारण की त्या 10 मिनिटांमध्येच तुला महत्त्वाचे विचार समजतील आणि नक्कीच शेवटपर्यंत ऐकून घेशील, माझी अशी अपेक्षा आहे. कारण की खरा स्वामी भक्त असशील तर नक्कीच स्वामींचे विचारांमध्ये तू मग्न राहशील, नक्कीच स्वामींचे विचार लक्षपूर्वक ऐकशील. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते. हे जीवन आहे, जे आपले मानवी आयुष्य आहे ते आपल्या हातात आहे. आपल्याला जे काही घडवायचं आहे, आपल्याला जे काही घडवायचं आहे ते सर्व काही आपल्या हातात आहे. आपल्याला जे काही घडवून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्या हातात आहे. कारण की सर्वप्रथम तुला तुझे आयुष्य चांगले पाहिजे असतील, तुला तुझे भविष्य चांगले पाहिजे असतील, तुला तुझ्या जीवनामध्ये दुःख संकट नको, तुला तुझ्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद पाहिजे, तर नेहमी चांगले कर्म कर, चांगले विचार कर, चांगले कृत्य कर. आणि नक्कीच तुझे चांगले कृत्य, चांगले कर्म, चांगले विचार तुझे आयुष्य चांगले घडवणार. प्रत्येक इच्छा तुला तुझी पूर्ण करायची आहे तर त्या इच्छेसाठी जिद्द ठेव. जर जिद्द असेल तुझ्या मनात, तर नक्कीच कोणतीच गोष्ट तुला अडू शकणार नाही. ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, ती इच्छा प्राप्त करण्यासाठी. आणि नक्कीच प्रत्येक इच्छा पूर्ण करून घ्यायचीच असेल तर वारंवार प्रयत्न करणं सोडू नकोस. कारण की अपयश या शब्दामध्येच लपलेला शब्द आहे, तो म्हणजे यश. अपयशाची नंतर लागणारी पायरी ती म्हणजे यशाची. लगेच आणि आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जर आपल्या बोलण्यासारखी झाली असती, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जर तुझ्या बोलण्यासारखी झाली असती, तू आज स्वामींकडून काहीतरी मागितलेस, दुसऱ्या दिवशी तुला ते मिळालं असतं, तर नक्कीच परमेश्वराचं अस्तित्व नसतं, नक्कीच आनंदाचं अस्तित्व नसतं, नक्कीच सुखाचं अस्तित्व नसतं, दुःखाचं अस्तित्व नसतं आणि त्या मानवी जीवनाला काहीच किंमत राहिलेली नसती. जर प्रत्येक इच्छा तुझ्या मनासारख्या व्हाव्या लागल्या तर नक्कीच तुला कुठेच आयुष्यामध्ये अडचण येणार नाही. आणि जर आयुष्यामध्ये अडचणीच नाही तरी हे जीवनच उपयोगी नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, की या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तू तुझी इच्छा मांड, तू प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी अपेक्षा ठेव. पण ती इच्छा मांडतोयस, ते अपेक्षा ठेवतोयस, त्या अपेक्षेसाठी, त्या इच्छेसाठी प्रयत्न करतोयस का ह्याचा विचार कर. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करत असतो त्याला कुठे ना कुठेतरी यश हे प्राप्त होतच होतो. आणि जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करत असतो त्याला कधी आयुष्यामध्ये रडण्याची वेळ स्वतः स्वामी आणत नाही. म्हणजे याचा अर्थ एकच आहे की सर्व जीवन तुझ्या हातात आहे, तुला फक्त तुझ्या वेळेवरती विश्वास ठेवायचा आहे, स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या जिद्दीवरती, स्वतःच्या मेहनतीवरती.
आणि नक्कीच आपल्या परमेश्वरावरती, नक्कीच आपल्या देवावरती या गोष्टींवर विश्वास ठेव. कोणाचीच गरज तुला लागणार नाही अशी वेळ तुझ्यावरती आण. कारण की नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या सोबत असतो पण मनापासून आपल्या सोबत नसतो. कारण की जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येईल तेव्हा ती आपली जवळची लोक सुद्धा पळून जातील. कलियुगाचं हेच मोठं सत्य आहे जे परमेश्वराने या अगोदर सांगितलं की कलियुगामध्ये प्रत्येक माणूस हा माणसाचाच रक्त पिणार आणि नक्कीच प्रत्येक माणूस हा माणसाचाच पाय खेचणार आणि याच गोष्टीमध्ये मानवाचे आयुष्य जाणार आहे. तर या गोष्टींना दुर्लक्ष कर. आज नक्कीच तुझ्या समाजापासून दूर राहा. तुझा समाज काय बोलते, तुझी जवळची लोक काय बोलतात, तुझी चार लोक काय बोलतात, या गोष्टींवरती लक्ष ठेवू नकोस. कारण की तू तुझ्या आयुष्यामध्ये नीट आहेस ना, तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगला आहेस ना, सत्याच्या मार्गावरती आहेस ना, तर या गोष्टी परमेश्वर पाहतोय, या गोष्टी परमेश्वर बघतोय. तर एवढीच गोष्ट कायम लक्षात ठेव की मला परमेश्वर बघतोय, मी माझे कृत्य बघतोय, मी माझे कर्म बघतोय, माझं सर्व काही चांगलं आहे. परमेश्वर सर्व काही चांगलं करणार. आज तुझ्याबद्दल कोणी कितीही वाईट बोलू दे, तू त्यांच्या नादी लागू नको, तू त्याच्या तोंडी लागू नको. त्यांना हो हो मध्ये हो बोल आणि नक्कीच तुझ्या जीवनामध्ये बघ प्रत्येक गोष्ट तुझ्या म्हणण्यासारखी होईल. कारण की माणूस तेव्हाच यशस्वी झालेला आहे जेव्हा माणसाने दुसऱ्या माणसाला दुर्लक्ष केलेले आहे, वाईट माणसांना दुर्लक्ष केलेले आहे. वाईट माणूस जर तुझ्या समोर येत असेल, तुझ्या वाईट बघणारे जर तुझ्या समोर येत असतील तर त्यांना दुर्लक्ष कर, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि हीच गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये तुला आणायची आहे. याच गोष्टीमध्ये एक महत्त्वाचा अर्थ लपलेला आहे, ते म्हणजे वाईट दुःख आले, त्यानंतर संकट आले तर त्या संकटांना, त्या दुःखांना दुर्लक्ष करायचं आहे. त्या संकटांना, त्या दुःखांना मोठेपणा द्यायचं नाही की हे संकट, हे दुःख मला आज दुखावत आहेत, हे संकट, हे दुःख आज मला माझ्या आयुष्यामध्ये अडवत आहेत. तर या गोष्टींमुळे तुझे दुःख आणि संकटच वाढतील. दुःख संकटे आली ना तर त्या दुःख संकटांना म्हणायचं तुझ्यापेक्षा मोठा माझा देव आहे आणि त्या देवानेच तुला पाठवलेला आणि तेच तुला परत पाठवतील. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख संकट ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतात, पण प्रत्येक माणूस जर खचून गेला तर या जीवनाचे अर्थच राहणार नाही. तर दुःख संकट कितीही सुद्धा येऊ दे तर नक्कीच त्या गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद ठेव. कधीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नको. तर स्वामींचे विचार तुला कायम भाग्यवंत ठरवतील, स्वामींचे विचार तुला कायम यशस्वी ठरवतील. फक्त स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश हे दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश इथपर्यंत ऐकलेला आहेस, पण इथून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्ष करू नकोस. कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील, तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे, तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव, तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर. कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाही आहेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाही आहेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे, त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे, कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही, कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक, स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या
तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी छल कपट बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक. कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा, सतत शिकत राहा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य, तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल. आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे, तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझे आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा. पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही. आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे. परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ.
याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा, आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल, आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे.
आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो, आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत.